आता आपल्याला बीव्हीच्या रूपात पाहायचं. त्याच प्रश्नाचं उत्तर आपण बीव्हीच्या रूपामध्ये पाहू. एका बॉटलला बीव्ही 500 होत्या पहिले आणि आता काही बॉटलला बीव्ही 600 झाल्या. तर उदाहरणार्थ ही आयडी, खालची आयडी 24% ला आहे, ही आयडी 30% ला आहे आणि इथं 500 बीव्हीची बॉटल टाकली म्हणजे इथं एक बॉटल 500 बीव्हीची रिपर्चेस केली तर या आयडीला किती पैसे येतील? तर या आयडीला आपण काय केलं, 500च्या 24% म्हणजे 500 गुणिला 24 भागिला 100, याचं उत्तर येते 120 रुपये. याचं उत्तर किती येते? 120 रुपये. म्हणजे 120 रुपये या आयडीला मिळेल. आणि याचा जो डिफरन्स उरला 30 मायनस 24 म्हणजे 6%, हा 6% जर उरला तर आपण नेहमी काय म्हणतो, 500ची बीव्हीची बॉटल होती तेव्हा आपण काय म्हणू, 1% बरोबर 5 रुपये, 1% बरोबर 5 रुपये असं आपण प्लॅन सांगताना सांगत होतो डिस्ट्रीब्युटरला. 1% बरोबर 5 रुपये. मग 6 गुणिला 5 म्हणजे 30 रुपये एका बॉटलवर या आयडीला मिळतात. किती? 30 रुपये. 30 रुपये. 6 गुणिला 5 बरोबर 30 रुपये बॉटलला मिळतात. जर इथं 500 बीव्हीची बॉटल टाकली तर इथे किती मिळतात? 30 रुपये. आता हे 30 रुपये मिळतात. किती बीव्हीची बॉटल टाकली तर? 500 बीव्हीची. तर आपण काय करू, 500 बीव्हीची बॉटल टाकली तर 30 रुपयांनी मिळतात. आता तर एका बीव्हीला किती पैसे मिळतात हे आपल्याला इथं काढायचं. एका बीव्हीला किती पैसे मिळतात तर त्याचं सूत्र कसं आहे पाहू आपण. याचं सूत्र काय? 30 हे रुपये भागीला 500. भागीला 500 जर आपण केलं, हे काय 500 बीव्ही आहेत आणि 30 रुपये. आपल्याला किंमत काढायची आहे एका बीव्हीला किती पैसे येतात. 30 भागीला 500 जर केलं तर याचं उत्तर येते 0.06. याचं उत्तर काय येते? 0.06. कशाला? एका बीव्हीला. एका बीव्हीला 0.06. बॉटल पकडली 500 बीव्हीची आणि पेस्टला बीव्ही किती आहेत? जो घोणे मॅडमचा जो प्रश्न होता, पेस्टला किती बीव्ही येतात? पेस्टला 20 बीव्ही आहेत. 20 बीव्ही. मग 20 गुणिला एका बीव्हीला किती? 0.06. 0.06. तर याचं उत्तर येते मित्र हो 1.2. याचं उत्तर काय येते? 1.2 म्हणजे 1 रुपया 20 पैसे. हे बॉटलच्या याच्यात आपण केलं. बॉटल 500 बीव्हीची बॉटल पकडली आपण या उदाहरण देताना. हे झालं एक. आता दुसरं, आता आपण काय करू, 600 बीव्हीची बॉटल पकडू. आता 600 बीव्ही हे झालं 500 बीव्ही वालं. आता 600 बीव्हीचं पकडू. याचं उत्तर लक्षात ठेवा. याचंही उत्तर आलं 1 रुपया 20 पैसे. आता 600 बीव्हीचं करू. हे आहे 500 बीव्ही. 500 बीव्हीचं उत्तर. आता करू 600 बीव्हीचं उत्तर. आता 600 बीव्हीची बॉटल इथं टाकली आपण. 24%ला 600 बीव्हीची बॉटल रिपर्चेस केली. आता 600तले 24%, 600 बीव्हीतले 24%. मग टक्के कसे काढतात? 600 गुणिला 24 भागीला 100. याचं उत्तर येते
144 रुपये. याचं उत्तर किती येते? 144. हे 24% कोण आहे? या आयडीला. म्हणजे 144 रुपये या आयडीला मिळतील. हा, मिळाले. ठीक आहे, मिळाले समजा. आता इथं किती मिळतील बघू आपण. डिफरन्स आहे 6चा. डिफरन्स कितीचा? 6. 1% किती रुपयाचा आता आपला? आता इथे 1% बरोबर 6 रुपयाचा होतो. कारण हे 600 बीव्हीची बॉटल आहे, म्हणून इथं 6 रुपये पकडले आपण. 1%. 6 गुणिला 6. 6 किती होऊन राहिले? 36. म्हणजे इथं जर एक बॉटल आपण 600 बीव्हीची टाकली तर 30% वाल्या आयडीला जो डिफरन्स येते 6%चा, तो किती येते? 36 रुपये. 36 रुपये येते. मग 36 रुपये येतात. आपण एका बीवीला किती येतात हे पाहू पहिले. तर मग 36 भागीला 600, त्याचं उत्तर येते 0.06. म्हणजे एका बीवीला 0.06 हे डिफरन्स इन्कम मध्ये आपल्याला मिळतात. तर मग 0.06 गुणिला पेस्टला बीवी किती येतात? 20 गुणिला 20 बरोबर 1.2. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे 1.20 रुपये हे त्याचं उत्तर आहे मित्र. सांगायचा अर्थ एवढाच, बॉटल 500 बीवीची असो का 600 बीवीची असो, पैसे मात्र आयडीला सारखेच येतात, पेज जर टाकलं तर. लक्षात आलं ना? धन्यवाद मित्र हो. जय जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी.